वसुंधरा वॉटरफॉल. नुसतंच पाऊस येतो इथे आणि पण सगळे इतके एक्साइटेड आहे तर पटपट. तुम्ही बघू शकता हे टेम्पल वीकेंडला निघतो तेव्हा अशी गर्दी लागते. आणि हा फायनली आम्ही निघालोय. आम्हाला जिकडे जायचं होतं, जे मी कालच्या ब्लॉगमध्ये मेन्शन केलं की आम्ही चाललो आज भंडारदऱ्याला. तर फायनली आमची सगळी गँग इथे रेडी झाली आणि आम्ही चाललो आता. तर आम्हाला आज थोडं उशीर झाला. आम्ही थोडं लवकर निघणार होतो कारण की इथून पण आम्हाला भरपूर लांब आहे. तर जवळपास आम्हाला इथून पण 3 तास आहे असं म्हणजे जायला डिस्टन्स. तर होप्स आम्ही लवकर पोहोचू. आणि तिकडे पण पाऊस असावा म्हणजे आम्ही खूप सारे वॉटरफॉल एक्सप्लोर करू शकतो. तिथे खूप सारे वॉटरफॉल आहेत. तर मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच की कोणकोणते कसे कसे वॉटरफॉल आहे. तर आम्ही आमच्या फायनल जर्नी सुरू केली. तर आम्ही आमची ॲज अ मराठी असल्यामुळे आपण जर्नी खूप चांगल्याने सुरू करतो. त्याच्यामध्ये गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही आलो एका हॉटेलमध्ये ब्रेक घेतला कारण आम्हाला माहिती पुढे जाऊन आम्हाला काही भेटणार नाही मेबी खायला वगैरे. तर त्याच्यामुळे आणि हे आमचे एक्झॉस्ट लोक हे जे कंटाळले हे एक्झॉस्ट नाही आहे सॉरी नुसते फोटोहोलिक झालेत आणि हे असेच. तर हे 2 पर्सन इतके कंटाळलेत की त्यांना ना गाडी सहन नाही होते. त्यांना तर असं झालंय आम्ही का आलोय असे झाले. हे तर डायरेक्टली झोपूनच घेतलंय. तर आता आम्ही मला काहीतरी खावं म्हणजे मूड फ्रेश होईल आणि थोडंसं रिफ्रेशिंग वाटेल. फायनली आम्ही भंडारदरा याच्यात तो एंटर झालोय. आणि इथे अजिबात अजून तरी सध्या पाऊस नाही आहे. आता अजून तरी छोटे छोटे असे धबधबे वगैरे दिसतात. ते अजून आमचे एक्सपेक्टेशन्स तर अजून भरपूर आहेत की अजून आम्हाला काहीतरी अजून चांगले चांगले बघायला मिळेल. तर आता ऑलमोस्ट आम्ही एक रंदा वॉटरफॉल आहे त्याच्यात जवळ आलोय. होप सो तिथे काहीतरी असं वॉटरफॉल सारखं सिनरी वगैरे मिळाली. आता हे करतो कारण की आम्ही जरी जेवढे एक्सपेक्टेशन्स ठेवून आलो होतो तशा तरी अजून दिसत नाहीयेत. तर लेट्स सी काय होतं. आम्ही फायनली इथे थोड्या वेळ थांबलोय कारण की खूप छान व्ह्यू झालाय. सगळीकडे धुकं दिसतंय आणि सगळेजण इथे सगळेजण व्ह्यू पॉइंटला थांबलेत मजा करायला. इथे अजून पण भरपूर लोक आहेत जे इथे आलेत. सगळेजण एन्जॉय करतायत आणि आम्ही पण खूप एन्जॉय करतोय. आता आम्ही इथे खास फोटो काढण्यासाठी थांबलोय. तर होप सो चांगले फोटोज यावेत म्हणून. इथे बघा सगळेजण आहेत. इथे पण काही अजून दुसरे लोक पण थांबलेत फोटोज वगैरे क्लिक करायला. आता फायनली भंडारदरामध्ये रंदा वॉटरफॉलला आलोय आणि इथे बघा एवढी गर्दी आहे आणि बिलकुल पाऊस नाहीये. तर मी रिकमेंड करेन की म्हणजे ह्या सीझन मध्ये नाही तर ऍटलिस्ट नेक्स्ट मंथ मध्ये वगैरे या तुम्ही व्हिजिट करा. खूप छान आहे बघायला. पण सध्या तरी एवढं काही नाहीये कारण की बिलकुल पाऊस वगैरे नाहीये. आणि हे पण बघतायत दिसत असेल की एवढी खूप जास्त गर्दी आहे. तर आता मी तिथे रंदा वॉटरफॉलला पाणी आहे की नाही तर पुढे गेल्यावरच समजेल. तर मी तुम्हाला दाखवते. फायनली रंदा वॉटरफॉल तिथे एंटर करतोय आणि इतकी गर्दी आहे की लोक पाणी नाहीये पाणी सुद्धा नाहीये तरी सुद्धा लोक आले तिथे फिरायला. मी तर सजेस्ट करेन की नाही आलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे बघायला खूप काही छान आहे. ते भरपूर सारे वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर करू शकतो. पण जर इन केस जर पाऊस असेल तर. पण अदरवाईज नाही. आता तर बघा आता तुम्हाला दिसेल हे बघा किती गर्दी आता किती लोक आले. हा ऍक्च्युली आता वीकेंड आहे सो सजेस्ट करेन की वीकेंडला अजिबात घेऊ नका कारण की वीकेंडला खूप जास्त गर्दी आहे सध्या इथे. फायनली मी इथे आली आहे. तर इथे आहे इथे जे मी खाली तिकडच्या साईडला जे बोर्ड दाखवते ते तिकडं रंदा वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली हे पावसाच्या टाईमला पूर्ण भरलेलं असतं आणि तिथून खाली पाणी जातं तेव्हा तो वॉटरफॉल दिसतो. आता सध्या फक्त लोकांना फोटोज काढण्यासाठी सिनरी आहे बाकी काहीच नाही आहे इथे. तर तुम्ही मला मी तिकडच्या त्या पिक पॉईंटला तिथून जो दिसतो रंदा वॉटरफॉल तर मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवते. रंदा वॉटरफॉलचं आता सध्या पाणी काहीच जात नाही तर तुम्हाला दाखवते मी तिथे सध्या कसं आहे. हे बघा वॉटरफॉल तरी ते आहे म्हणजे थोडंसं सध्या तरी पाणी चालू आहे. आता एवढं पण नाही आहे थोडंसं आहे. मी फ्रंट व्ह्यूने दाखवते अजून फ्रंट व्ह्यूने अजून तो कसा दिसतो. हा आहे रंदा वॉटरफॉल. म्हणजे सध्या इथे अजून 2-3 वॉटरफॉल आहेत पण आता सध्या हाच चालू आहे. तर इकडे साईडनी असं पाणी इथे साचतंय आणि हा वॉटरफॉल आहे. जस्ट फक्त सिनरी तुम्ही तिथं जाऊ शकत नाही फक्त तुम्हाला बघण्यासाठी आहे आणि फोटोज काढण्यासाठी. पहा वॉटरफॉल इथे माझ्या आवाजापेक्षा तुम्हाला जास्त वॉटरफॉलचा आवाज येईल एवढं जोरात पाणी चाललंय. तर असंच एवढंच वॉटरफॉल वगैरे आहे. आता आम्ही इथून निघणार आहे कारण की अजून आम्हाला भरपूर वॉटरफॉल आहेत एक्सप्लोर करायला कारण की अजून इथे तर एवढं काही नाही आहे. तर आम्ही इथं टाईम न घालवता म्हटलं दुसरे जाऊन वॉटरफॉल एक्सप्लोअर करावे.
तर आता आम्ही इथून जाणार आहे. आम्हाला माहित नाही इथं जवळ कोणतं वॉटरफॉल आहे, पण आता बघू. जवळपास इथं 4-5 वॉटरफॉल आहेत. वसुंधरा वॉटरफॉल, रियस वॉटरफॉल, असे 2-3 वॉटरफॉल आहेत. तर बघू तिथे एक्सप्लोर करू की तिथे अजून आहे का काही बघण्यासारखं. आम्ही एक गोष्ट घेतली जी दीदी म्हणली मला घ्यायची. आता मी तिला एक गोष्ट घेऊन दिली, काय माहित नाही काय हे, गुलाबजामुन. तर लहानपणी ती म्हणते आम्ही असं खायचो काहीतरी गुलाबजामुन म्हणून होतं, त्याच्यासाठी आम्ही ही गोष्ट घेतली. तर मला तरी नाही माहिती आहे हे काय असतं हे. सो कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा मला नक्की हे काय असतं. तुम्ही तुमच्या टायमिंगला खाल्लं असेल तर लहानपणी ही गोष्ट. आम्ही निघालोय लवळवाडीला. तर आम्हाला 1-2 जण तिथे टुरिस्ट होते, तर त्यांनी रिकमेंड केलं की आता सध्या इथे काहीच नाहीये, तर तुम्ही डायरेक्टली लवळवाडीला जा आणि तिथून पुढे सलग तुम्हाला आपले वॉटरफॉल एक्सप्लोर करायचं ते मिळेल. तर मोस्टली सध्या आता फक्त वसुंधरा वॉटरफॉलच पाण्यामध्ये आहे, म्हणजे पाणी वगैरे आहे तिथे. अदरवाईज ते नाहनी, रिव्हर्स वॉटरफॉल वगैरे आहेत, नेकलेस वॉटरफॉल. तर सध्या तिथे पाणी नाहीये, पण ते त्याच साईडला आहे. तर आम्ही तसंच लाईनमध्ये ते सगळे करत येणार आहे, सगळे वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहे आणि शेवटी मग वसुंधराला जाणार आहे. तर ते तुम्हाला पण तिथल्या मी क्लिप्स दाखवेन की तिथले वॉटरफॉल आता कसे आहेत. सो तुम्ही तिथं व्हिजिट करू शकता की नाही आता ह्या सीझनमध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये जाऊ शकता. तर हे बघा कसे हे लोक भात शेती करत आहेत इथे पावसाचं. किती म्हणजे हे सगळं पाहून एवढं छान वाटतंय ना की असं म्हणजे हे लोक असं काम वगैरे करतायत आणि इतकं छान सिनरी आहे, इथं व्ह्यू आहे. ही आहे भाताची शेती. आम्हाला इथे पाऊस लागलाय आणि ही जे तिला पाहिजे होता पाऊस, ते पाऊस करत होती. तर फायनली इथं पाऊस आलाय. ती पण खूप हॅपी झाली आणि आम्ही पण हॅपी झालोय की इतकं छान आता वेदर झालंय ह्या साईडला. जे आम्ही व्ह्यू तुम्हाला मेन्शन केला की लवळवाडी आहे, तर इकडच्या साईडला पाऊस यायला लागलाय आणि होप तुम्हाला असं वाटतं की वसुंधरा वॉटरफॉलला खूप छान पाणी असेल. तर इथेच तुम्ही बघा इथे किती छान पाणी आणि इथे छान असं हे चालू आहे, म्हणजे वॉटरफॉल सारखा थोडासा नाही जास्त मोठा पण छोटासा. इकडे पण बघा सगळीकडे कसं धुकं वगैरे झालंय, खूप मस्त वेदर झालंय. तर लवळवाडीच्या साईडला तुम्ही व्हिजिट करू शकता, कारण की इकडे पाऊस आणि पाणी दोन्ही पण आहे. पण इन लाईक हिल स्टेशन भंडारदरामध्ये एवढं पण अजून काही नाहीये. तुम्ही मस्त इकडे व्हिजिट करू शकता. ट्रिप आहे ज्याच्यात भांडणं होणार नाही आणि कुणी असं रुसणार नाही. असं होऊ शकतं का? तर फोटो चांगले नाही आले म्हणून आमची मॅडम रुसलीये. तर तिला टेन्शन आले की मला इन्स्टा टाकायला एक पण फोटो नाहीये. म्हणजे हे तर आमच्यात मॅन्डेटरी की झालंच पाहिजे ह्या गोष्टीवरून. मुली असतात ऑब्व्हियसली समजू शकता, मुली असतात जरा फोटोसाठी, पण ठीक आहे आम्ही 2-4 फोटो तिच्यानंतर पण काढू आपण नक्की. चला हा, हिला मी टॅग करते. जर तुम्हाला इन्स्टा फॉलो करत असेल हिची आयडी पाठवते मी. भंडारदरा आणि ह्या साईडला पूर्ण भंडारदरा डॅमचं पाणी आहे. इथे किती भरपूर लोक आले, तर सगळे नेचरचा व्ह्यू एन्जॉय करतायत सगळेजण. आता इथे इतका जोरात पाऊस चालू झालाय आणि इथं आम्ही कंप्लीट बरोबर कळसुबाई शिखर ह्या प्रवेशद्वाराच्या समोर आहे. हे तुम्हाला इथं शॉर्टमध्ये दाखवते इथे लांबून कळसुबाई. तर हा आहे कळसुबाई. तर आता आम्ही इथे आम्ही तिथे जाणार नाहीये, कारण काय घरच्यांना वगैरे माहित नाही ना, आम्ही सगळं बोललेलं पण नाहीये त्याच्यामुळे. तर फक्त बाहेरून याचं आम्ही पाहतोय लोकेशन. तर हे कळसुबाई शिखर आहे. आता धुक्यामुळे पूर्ण दिसत नाहीये, पण खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे. इथे बघण्यासारखं तर खूप छान आहे. तर इथे भाताची शेती आणि हे भात काढतायत. तर मी हे इरलं म्हणतात याला, तर हे डोक्यावर ठेवून इथे हे पावसाच्या याच्यात करतात. तर मी पण ते एक्सपिरियन्स घेणार आहे, मी काढणार आहे. या उपटते असं. तर फक्त हे असं काढून हे करतात का, काय करतात? ही रोपं तुम्ही देता का? नाही म्हणजे हे असं काढून आणि पाण्याच्या ठिकाणी लावायचे. ओके, हा म्हणजे पाण्याच्या ठिकाणी लावलं जातं. तर हे बघा मी आज काढलंय तेवढे रोपं. तर मला एक्सपिरियन्स नाहीये, थोडंसं मला डिफिकल्टी जाते, पण छान वाटलं मला हे करून. बघा आम्ही आलोय लवळवाडीला. तर इथं पूर्ण म्हणजे सगळीकडे इतकं धुकं पडलंय की पुढचं सुद्धा काही दिसत नाहीये, एवढं धुकं पडलंय इथे.
इतका एवढा पाऊस झाला इथे पुढे जर ते एक फेमस पॉइंट आहे लवळवाडीला, तर आम्ही तिथे चाललो आता. तर होपसो जर मला कव्हर करता आला कॅमेऱ्यातून करेल. तर इथून पुढून येणाऱ्या गाड्या पण व्यवस्थित दिसत नाहीये, जे पूर्ण जवळ आल्यावर अशा गाड्या दिसतात. एवढं धुकं पडलं इथे, धुकं. हा लवळवाडीचा फेमस स्पॉट आहे, जो ह्या ब्रिजच्या दोन्ही साईडनी पूर्णपणे पाणी असतं. तर तुम्हाला मागे माझं दिसत असेल ना, तर दोन्ही साईडने बिलकुल पाणी नाही आहे. तर त्या ज्या टाईमला खूप जास्त पाऊस असतो तेव्हा त्या ब्रिजच्या जो माझ्या मागे जो ब्रिज आहे त्याच्या दोन्ही साईडनी फुल पाणी असतं. आणि तो सीन म्हणजे सिनरी इतकी बघण्यासारखी छान असते ना. तर हा फेमस पॉईंट खास करून त्यासाठी फेमस आहे. लवळवाडी भंडारदऱ्यामधली ही त्यासाठी जास्त फेमस आहे. तर आता सध्या काही नाही आहे बघण्यासारखं, पण नॉर्मली आता आहे, म्हणजे फक्त ब्रिज आणि पाणी. तर आम्ही आता रतनवाडी ह्या एरियात चाललोय, म्हणजे आलोय आता सुद्धा एंटर केलंय. आणि इथं पण एवढं धुकं पडलंय. आणि इथे आम्ही आता वसुंधरा वॉटरफॉल साठी चाललोय. वसुंधरा वॉटरफॉल इथे जो फेमस वॉटरफॉल आहे भंडारदरा मधला, तर इथं पुढचं काहीच दिसत नाहीये, लिटरली गाड्या पण दिसत नाहीये, एवढं इथं धुकं झालंय. आता होपसो तिथे पाणी असावं, आता बघितल्यावर कळेल. आणि इथं तर बिलकुल नेटवर्क नाहीये, नाही आमचे GPS वगैरे चालतायत, नाही काही चालतंय. आम्ही असं रॅन्डमली आता इथं सगळ्यांना विचारत चाललोय की वसुंधरा वॉटरफॉल कुठे आहे. कारण की इथे दिसत असेल तर बिलकुल, कारण पुढचं पण दिसत नाहीये. जे लोक भेटतात त्यांना आम्ही विचारून चाललोय वसुंधरा वॉटरफॉल वगैरे कुठे. मग पुढे बघू की आता नेटवर्क आम्हाला इथे मिळणार नाहीये, तर आम्ही कसं जातोय घरी. आता फायनली आलोय रतनगडच्या याच्यात एंटर केलंय. तर इथे एवढा छान व्ह्यू आहे. इथं म्हणजे व्ह्यू पॉइंट आहे एक. आणि इथे हा भंडारदऱ्याचा पूर्ण जे डॅम धरण, म्हणजे आम्ही तिकडून आलोय, तर ते तिकडचं पाणी अजून इथपर्यंत आहे, त्या डॅमचं पाणी. तर इथपर्यंत एवढा मोठा डॅम आहे. आणि इथे खूप सारे लोक येतात, व्ह्यू पॉइंट एन्जॉय करतात. इथला व्ह्यू पॉइंट एन्जॉय करत सगळेजण, एकीचा मेंबर इथे, एक मेंबर तिकडे फोटो काढायला गेलाय. इथे सगळे बाकीचे मेंबर्स आहेत. आणि इथं आम्ही सगळे ठिकाणी थांबून मस्तपैकी सगळ्या गोष्टींचा आनंद घेतोय. आणि इतकं छान वाटतंय ना. तर तुम्ही पण नक्की असे नेचर एक्सप्लोर करा, बघण्यासारखं खूप काही आहे. आता आपल्या साईडला, म्हणजे आपल्या पुण्यातच या साईडलाच खूप जास्त काही बघण्यासारखं आहे. तर बघा, हा आहे प्रवरा वॉटरफॉल, जो रतनगडमध्ये आहे. हा छोटा वॉटरफॉल आहे. इकडे पण असे छोटे छोटे अजून भरपूर वॉटरफॉल आहेत, जे एक्सप्लोर करण्यासाठी ही ते पण आहेत बघा. आणि ह्याच हा जो प्रवरा वॉटरफॉल आहे त्याचा तिथून खालून असं इथे हे जातो, आणि इथून थोडे खाली पाणी त्या साईडला जात आहे. तर असा हा वॉटरफॉल आहे बघा. हाच आहे तो प्रवरा वॉटरफॉल. तिथे हा भरपूर वरतून येतोय. तर हा भरपूर मोठा वॉटरफॉल आहे, तुम्ही बघू शकता, जो माझ्या मागे दिसतोय. असे भरपूर इथं वॉटरफॉल आहेत. आम्ही छोटे छोटे असे भरपूर इथे या ठिकाणी ते पण एक्सप्लोर करतोय जाता, कारण हे रस्त्यातच पडतात. तर तुम्ही पण एक्सप्लोर करू शकता. तर हे बघा, खूप छान आहे बघायला. आम्ही या छोट्या छोट्या वॉटरफॉलला थांबत नाही, पण हे आमचे जे अजून मेंबर्स आहेत त्यांना खूप इच्छा असते, यांना खूप आवडतं छोटे छोटे वॉटरफॉलमध्ये जायला, बघायला. ते खूप हॅपी होतात. त्याच्यामुळे आम्ही छोटे छोटे वॉटरफॉल पण पाहतोय. तसे मेन भरपूर मोठे आहेत ते, ह्याची वसुंधरा वगैरे हे जास्त मेन आहे तिथले. छोटे छोटे भरपूर तुम्हाला लागते. वीकेंडला निघतो तेव्हा अशी गर्दी लागते. आणि हा नेमका वन वेच आहे, आणि एवढ्या मोठ्या गाड्या आहेत. तर इथे एवढं ट्रॅफिक झालंय. आणि आम्हाला वसुंधरा वॉटरफॉल एवढा फेमस पॉईंट आहे मे बी. तर इकडे सगळे हे लोक आलेत, इथं ट्रॅफिक काढतात ते. त्याच्यात माझा भाऊ पण गेलाय ट्रॅफिक काढायला, आणि आम्ही इथं वेट करतोय. आणि बराच वेळ झाला इथं ट्रॅफिक अडकलंय, काय माहिती कधी क्लिअर होईल. भरपूर ट्रॅफिक झालंय, मागे पण गाड्या भरपूर थांबल्यात, आणि पुढे पण भरपूर आहेत ह्या बसच्या पुढे.